सगळे मस्त प्रो प्लेयर आलेला बघा, वरती काठीवर चढला होता. बोला जय श्रीराम, जय श्रीराम. यो भाई यो, जय श्रीराम. पुन्हा एकदा 4 वेळा नॉनस्टॉप चॅम्पियन जय श्रीराम, जय श्रीराम. आपला मित्र सचिन आहे, त्याची काठी उभी राहिले जय श्रीराम यांची. बघू शकता तुम्ही, हे बघा, हे बघा, ही जय श्रीराम यांची काठी आहे. गेल्यावरती आता काठी, हे बघा, जय श्रीराम, जय श्रीराम. हे बघा. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण चाललोय एका वेगळ्या ठिकाणी, आपल्या मित्राच्या गावात चाललोय, म्हणजे जो पेन तालुक्यात आहे रावे म्हणून. तर तिथे आज त्यांच्या गावात त्यांच्या गावदेवीची म्हणजे रायबादेवीची जत्रा आहे आणि त्या जत्रेच्या निमित्त आपण तिथे शूट करायला आणि ब्लॉग बनवायला चाललोय. त्यांच्या गावातली जी परंपरा आहे म्हणजे काट्यांची परंपरा आहे ती महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी परंपरा आहे. काट्या सगळ्यात मोठ्या तिथे उभा करतात, तर ते आपण आज ब्लॉग बनवायला चाललोय. नक्की कंटिन्यू आपल्या ब्लॉग मध्ये राहा. ब्लॉग खूप भारी असणार आहे, मजा येणार आहे. आपला सगळा मित्रपरिवार आधीच तिथे गेला, आपण थोडा लेट झालो जॉबच्यामुळे. आणि आता जाऊया आपण तिथे, त्यांना भेटूया सगळ्यांना आणि कसं काय काट्या वगैरे कशा उभ्या करतात, त्यांचा काय सण काय परंपरा आहे, त्यांची किती वर्षापासून जोपासतात ती आपण परंपरा त्यांची बघू. आज आपल्याला एक नवीन अनुभव भेटणार आहे. तर तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला समजेल. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आज आई रायबादेवीची जत्रा आणि रावेकरांच्या काठीचा उत्सव, तसेच आपला अजून एक मित्र आहे साईचा अनिकेत मोकल म्हणून, तर त्याच्या इथे पण गावी आपण जाणार आहोत. तर चला जाऊया आपण तिथे आणि आज त्यांची जत्रा आपण एक्सप्लोर करू आणि काट्यांचा जो उत्सव आहे तो आपण एक्सप्लोर करू. तर चला कंटिन्यू राहा माझ्या बरोबर. ही बघू शकता तुम्ही गावाच्या एंट्री पासून जेव्हा जो फाट्यावरून आतमध्ये तिकडे पुढे रोड जातो तिथून रांगोळी काढायला जी सुरुवात केली आय थिंक सो गावापर्यंत त्यांच्या काल जागरणाचा कार्यक्रम होता त्यांच्या गावात. आपल्याला काय पॉसिबल नाही घ्यायला, कारण आपण आमटे डिलिव्हरी करतो. स्टार्ट टू इथपर्यंत मला वाटतं रांगोळ्या काढल्यात, भरपूर गर्दी, रिक्षा वगैरे गाड्या भरपूर दिसतात. चला जाऊया आपण आता कंटिन्यू. आपण लोकेशनला चाललोय तिकडे. तर गेल्याला आपण चेंबोऱ्या पकडल्या होत्या, ज्या अनिकेत मोकल बरोबर आपण आलो होतो तर त्या खाडीमध्ये पकडला होता. आणि हा अनिकेतचा गाव आहे साई, तर आपण तिथे पण जाणार आहोत. तिथे पण काट्याचा कार्यक्रम आहे. आधी आपण विनायकच्या आणि सचिनच्या इथे जाऊ आणि नंतर मग अनिकेतला भेटायला जाऊ. तर चला कंटिन्यू राहा आपल्या बरोबर. हे बघा, जसं मी तुम्हाला बोललो रांगोळ्या काढल्यात अक्षरशः रस्त्यावरून स्टार्ट टू म्हणजे 4 ते 5 किलोमीटर अगोदरपासून रांगोळ्या काढल्यात. तर चला पटकन जाऊया आपण गर्दी व्हायच्या अगोदर. ही रस्त्याला गर्दी बघा, गाड्यांच्या लाईन लागल्या. जसं तुम्हाला बोललो की ट्रॅफिक असेल, रस्ता अरुंद आहे थोडा, त्याच्यामुळे अक्षरशः गावाच्या 2 ते 3 किलोमीटर बाहेर गाड्या लागल्या त्या. आपल्याला बघूया आपली स्कूटी आहे तर कुठेतरी आपण टाकून मध्येच एका ठिकाणी. तर हे बघा तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दोन्ही साईडला गाड्या आहेत. पूर्ण रस्ता पॅक काही वेळात जर होईल, आपण लेट झालो असतो तर जाऊया आपण कधी अजून गाव त्यांचं 200 ते 300 किलोमीटरमध्ये आहे. चला समाजाचे असे सांगितल्याप्रमाणे ट्रॅफिक मजबूत आहे
आपण आता एंट्री केलंय गावात, तर चला चालू आपण आता. ते बॅनर लागले बघा प्रत्येकाचे. फायनली आपण आता त्या रावगावात पोहोचलो आणि तुम्ही ते बघू शकता या काटांचा जल्लोष. हे बघा, या 3 काट्याचा उभ्या करणार आहेत. जसं तुम्हाला मी सांगितलं तसं या काट्या उभ्या करणार आहेत. तिथे आपला प्रो प्लेअर दिसतोय सचिन ब्लू मध्ये, नंतर एक रेड वाले आणि नंतर तिकडे येलो वाले. तर आपण आणि ही आपली सगळी मित्र परिवार आहे आपला. इकडे विनायक आहे, त्याच्या गावात आला होता. अक्षय आहे, अमोल आहे, कैलू आहे, इकडं आपला गेल्या ब्लॉक सारखा सुचित आहे आणि हा विनायकचा सच्चा. तर आपला प्रो प्लेअर सच्चा दिसतोय तिथं. कधीच जाऊन जागा जिंकून उभा राहिलाय. काट्या बघता तुम्ही किती लांब आहेत त्या. त्यानंतर ज्यावेळेला उभा करतील त्यावेळेला पण मी तुम्हाला दाखवतो. अक्षरशः कॉम्पिटिशन असतो यांचा. आपण पहिल्याच वर्षी आलोय तर माझा घेऊ आपण. हे बघा, ही निलीवाली जशी तुम्हाला बोललो जय श्रीराम वाल्यांची, तिथं आपला सचिन आहे. 1-2 तिसऱ्या प्लेअरला दिसतोय तर सचिन आहे. हे बघा, हे बघा सचिन बसलाय तिथं. आपण माझ्या बघू नंतर. ही अक्षरशः गर्दी जी ही बघता तुम्ही, तर त्याच्या आधीच सगळे थांबलेले आहेत की जेणेकरून काट्या उभ्या करतील त्यावेळेला माझ्या बघण्यासाठी आलेले आहेत. आधीच आपल्याला जिथे जाऊ तिथे भेटतंय. गेल्याला पण आपल्याला एकविराच्या ब्लॉकच्या इथे भेटलेला. तो बेलपाडाकर आहे, जसं सांगितलं गेलेला मोठा युट्यूबर आहे. दादा जय शिवराय. तुमच्यासारखे आम्हाला पण प्रगती करायला भेटेल या भविष्यात. दादा खरंच मोठा युट्यूबर आहे, त्याच्याकडून आपण भरपूर काही गोष्टी शिकतोय. भविष्यात त्याच्याकडून शिकू. आपला पण चॅनल आहे शिवश्रावणी ब्लॉग. अरे बाबा बाबा मिशनचे नमस्कार. देवीच्या मंदिराच्या इथं आलं. बाहेरचा माहोल बघितला. साधारणतः 1 तासात कार्यक्रम काटांचा रेडी होईल. त्यावेळेला बघू आपण. आणि हे देवीचं मंदिर आहे, तर आतमध्ये आता आपण देवीचं दर्शन घ्यायला जाऊया. तर चला आपल्या बरोबर. आपला परत एकदा मोठा युट्यूबर भेटला आपल्या बरोबर. परत एकदा रोशन म्हात्रे. का ब्लॉग बंद आहेत तुझे? करणं चालू. तर देवीचं दर्शन घेऊया आपण आता. भरपूर युट्यूबर आपल्याला भेटतात. पालखीचं आगमन झालंय देवळात. मंदिरात तुम्ही बघू शकता आता. हे बघा इथे हा आपला भाग्य आहे. नेमकी पालखी आतमध्ये आली त्यावेळेला आपण इथे वरती लागेल.
डेकोरेशन डेकोरेशन बघा ही पालखी बघते तुम्ही आई रायगडची आहे आणि ती पालखी कुठली बाबा बोलत दोन पालख्या आल्यात मंदिरात पालखीने प्रस्थान केलंय तिथे मंदिरात ठेवलं तुम्ही बघू शकता आता जाऊ आपण बाहेर काठीचा कार्यक्रम बघायला चला प्रत्येक वेळेला आपले कर्तव्यदक्ष पोलीस मित्र इथे सगळेजण उत्सव हा बाहेर करत आहेत आपले पोलीस बांधव तुम्ही बघा कंटिन्यू त्यांचे कर्तव्य बजावत आहेत आणि हा आपला मित्र ज्याचं लवकरच लग्न होणार आहे ऋषिकेश आगम आपल्याला इथे भेटलाय लग्न होणार आहे लवकरच तर आपला मित्र होतो त्याला 2-3 ब्लॉक मध्ये बघितलं असेल तर तो पण इथं आता त्याच्यासाठी आलेला आहे तर जाऊ आपण चला बघू शकता आलेले कार्यक्रम चालू आहे बघाल तर 10-15 मिनिटांमध्ये काहीच पब्लिक नव्हती आणि आपल्याला 15 मिनिटात मजबूत पब्लिक झाली आपण बघू पहिलाच अनुभव आपला चालू आपल्या बरोबर इथेच जल्लोष आपण पहिल्यांदाच बघतोय माझ्या लाईफ मध्ये तर काठीच्या कार्यक्रमामध्ये तर काठीच्या कार्यक्रमात आपण पहिल्यांदाच असा एवढा जल्लोष बघितलाय याच्या आधी आपण कधी असं बघितलं नव्हतं हे आपल्यासाठी पहिल्यांदाच आहे तर बघूया
खंडोबा मसोबा आणि जय श्रीराम थोड्या वेळात ते उभा राहतील. तर बघू आपण आता. हे बघा काका बारीक घेऊन आले. तर आता बघू आपण. पब्लिक बघा हळूहळू पब्लिक वाढते. अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही पडते. मला मागाशी जसे मी बोललो की अर्ध्या 15 ते 20 मिनिटं तेवढी गर्दी झाली बघा. काय म्हणतो आणि या 3 काटे आहेत आपल्या. त्या 3 काट्यांबद्दल काय सांगशील? कुठल्या 3 काटे आहेत? एक मसोबा, सेकंड खंडोबा आणि तिसरी जय श्रीराम. या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या 3 काटे आहेत. हा काठीचा कार्यक्रम हा पहिल्यांदा तिथे मोठा होतो. हे आपण आज बघायला आलो. तर चला बघूया कंटिन्यू. मसोबाची उभी राहिले. आता बघताय तुम्ही ही पहिली काठी आता उभी राहिली मसोबाची. त्यानंतर बाकीच्या राहिलेल्या 2 काट्या उभ्या राहतील. ही आता काठी उभी राहिली होती असं मी तुम्हाला मागाशी सांगितलं. ती मसोबाची काठी आहे. हे बघा ही काठी एक काठी उभी राहिलेली आहे. अजून 2 काट्या बाकी आहेत. तर बघू आपण आता. हे बघा सगळा जल्लोष चालू आहे. फटाके वगैरे तुम्ही बघताय. हे बघा उभी राहते. हे बघा जय खंडोबाची काठी उभी राहिली आता. हे बघा हे बघा हे बघा खंडोबाची काठी आता उभी राहिली. हे बघा हे बघा ही दुसरी काठी आहे आता. हे बघा जल्लोष बघा तुम्ही अक्षरशः. फायनली दुसरी काठी पण उभी राहिली. आपला मित्र सचिन आहे त्याची काठी उभी राहिली. जय श्रीराम यांची बघू शकता तुम्ही. बघा हे बघा ही जय श्रीराम यांची काठी आहे. गेल्यावरती आता काठी. हे बघा जय श्रीराम जय श्रीराम. हे बघा हे काठी गेले त्या साईडला. हे बघा अक्षरशः या 3 काठ्या आता उभ्या राहिल्यात. फायनली 3 काठ्या उभ्या राहिल्यात आणि जल्लोष बघा
हे बघा हा जल्लोष बघा तुम्ही, अक्षरशः जल्लोष जावळेकरांचा. आपला भाऊच भेटलेला इथे भेटतो आपल्या बरोबर भरपूर प्रकारे बघितला असेल जरा. मग काय वाटतंय, मजा आली तुला, कसा वाटला? पहिल्यांदाच आपण आलो या आपल्या इथे म्हणजे रायबादेवीच्या उत्सवाला. लय बरं वाटलं, कारण पहिल्यांदाच हा अनुभव घेतला या वर्षी आपण. कारण बघितलं नव्हतं असं कधी काट्यांची परंपरा, आपण पहिल्यांदाच या वर्षी बघितले. खरंच मजा वाटली. जर मला या जत्रेबद्दल काय सांगू शकतेस, उत्सव होते तुला माहितीये तरी अंदाज आता घेतलेले इथे मसोबावाल्यांची गाडी बेर घेतले. ओके, सांगता नाही ते. हा, मग त्याच्यानंतर समजेल म्हणजे ज्याच्या हाईट वरती जास्त नाही, कारण की काटे तिथे हा त्याच्यामुळे घेसणार नाही का. तर बघूया आपण. बघा आम्ही ना वाकत प्रो प्लेअर आलेला बघा, वरती काठीवर चढला होता. बोला जय श्रीराम, जय श्रीराम. यो भाई यो, जय श्रीराम.
वर्षात ना रे? नाही जास्त असेल, मोठा असेल ना. 4 वर्षाचा आहे, नुसता गेम मध्ये एक्सपर्ट आहे, त्याला जुन्या गेम शिकवत आहे. विनायकच्या घरी बसलो आम्ही. आपला फ्रेंड आहे त्याच्या इथे, तो इथलाच राहायचाच आहे. घरी बसलो, जेवलो वगैरे आणि आता थोड्या वेळात निघू. ब्लॉग कसा वाटला सांगा. ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा.